आज या ठिकाणी बैलगाडा शर्यत होत आहे। याच्या अगोदर तुमच्या गावामध्ये अशी बैलगाडा शर्यत झाली होती का? ह्याच्या आधी कधी झाली? 20 वर्षाखाली झाली। म्हणजे 20 वर्षापूर्वी एकदा झाली, त्याच्यावर आताच झाली। कोणी घेतले होते? ते दादासाठी यांनी घेतले बैल माड्यामध्ये। आज या ठिकाणी बरेच लोक जमलेले आहेत। कुठल्या कुठल्या तालुक्यातून जिल्ह्यातून लोक या ठिकाणी? जिल्ह्यातली लोक आलेले आहेत पूर्ण। जिल्ह्याच्या बाहेरचे वगैरे काय? जिल्ह्याच्या बाहेरचे बी आले असतील, पण जिल्ह्यातली लोक जास्त आहेत। अभिजित पाटील माढा विधानसभेसाठी उभा राहणार आहेत, त्यांची चर्चा सध्या चालू आहे। निवडणुकीची चर्चा पण लोकांमध्ये चालू आहे। काय वाटतं तुम्हाला अभिजित पाटील बद्दल? अभिजित आबाने उभं राहावं असं आम्हाला वाटतं। आणि खणखणीत नाना आहे, कोरी पाटे आणि कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी पहिल्यांदा 3,500 रुपये गेल्या बारीनं दर दिला। त्या बारीनं 3,500 रुपये दर जाहीर केलाय। आणि आमची युवकाची इच्छा आहे की अभिजित पाटलांनी माढ्यातून माढा विधानसभा लढवावी। बरं, तुमच्या तालुक्याचे जे आता विद्यमान आमदार आहेत बबनरावजी शिंदे, यांनी काय तुमच्या भागामध्ये विकासाची कामं केलीत का नाही? त्यांनी 30 वर्ष झालं नुसतं पाण्यावरचं राजकारण, ऊसावरचं राजकारण केलं। ऊस मत नाही दिलं तर ऊस नेत नव्हती। मग आता अभिजित आबाचा चांगला पर्याय आम्हाला निर्माण झाला ऊस नेण्यासाठी। त्याच्यामुळे आम्ही आमचं धाडस आणि अभिजित पाटलाच्या मागे आम्ही खंबीर उभा राहायचा निर्णय घेतलाय। आणि अजून एक दुसरी गोष्ट, पवार साहेबांनी ह्या गोष्टीचा विचार करावा, मेरिटवर तिकीट द्यावं। आता एक 5-6 जण इच्छुक आहेत, इच्छुक होण्याला काय लोकशाहीत इच्छुक प्रत्येक होत आहे, फक्त निवडून येणार उमेदवार ही बघणं गरजेचं आहे शरद पवार साहेबांनी। अभिजित आबा यांच्यासोबतच बरेच जण तुतारीकडून इच्छुक आहेत आणि स्वतः विद्यमान आमदार बबनरावजी शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे हे देखील इच्छुक आहेत। काय वाटतं तुम्हाला रणजित शिंदे यांच्याबद्दल? रणजित शिंदेचं काय, वडिलांच्या जीवावरचं त्यांचं म्हणजे हे आहे, नशीब आजमावत चाललेत, पण ह्या बारीनं तसं होणार नाही। त्यांना ह्या बारीनं जनतेने जबरदस्त चक्राप दिलेले आहे। लोकसभेला 52,000 मताचं लीड बीजेपीच्या विरोधात माढा विधानसभा मतदारसंघाने दिलेला आहे। त्याच्यामुळं बबनरावच्या पायाखाली वाळू घसरलेली आहे। आणि आता विकासाच्या मुद्द्यावर आम्ही अजित पवार संघ जाणार असं 1.5 वर्षापूर्वी बबनदादांनी सांगितलं होतं। आणि आता शरद पवाराचं तिकीट मागण्यासाठी अजून शरद पवार साहेबांकडे आमदाराचं जातात, ही जरा आम्हाला न पटणारी गोष्ट आहे। माढा तालुक्यामध्ये एकंदरीत शेतकऱ्यांमध्ये बरीच चर्चा चालू आहे सिबिलच्या संदर्भात। सिबिलच्या ज्या गावात वेगवेगळे मीडिया जातोय त्या ठिकाणी सिबिलचा एक मुद्दा निघतोय सारखा। नेमकं काय माढा तालुक्यात ही चर्चा का चालू आहे सिबिलच्या संदर्भात? सिबिलच्या संदर्भात शेतकऱ्याच्या म्हणजे उतार्यावर बोजे काढलेला आहे। कोणी काढलेले आहेत? बबनराव शिंदेनी। बर, रणजित शिंदेनी काढलेला आहे। बर बर, तुमच्या जमिनीवरती वगैरे असं काय आमच्या नाही, पण आमच्या तालुक्याच्या आजूबाजूच्या गावात बरेच आमच्या पाहुणेरावळ्यांच्या उतार्यावर बरेच बोजे आहेत। उपळवाटे असेल, इकडे चिंचवली, चिचगाव, हे आमच्या म्हणजे नातलगांच्या नावावर बरेच आहेत। शेवटचा प्रश्न, शरदचंद्रजी पवार साहेब का फडणवीस? शरदचंद्रजी पवार साहेब, महाविकास आघाडी। कशासाठी? शेतकऱ्यांसाठी। आज तुम्हाला सांगतो, इलेक्शनच्या आधी कांद्याचे बाजार पाडले, इलेक्शन नंतर निर्यात खुली केली, कांद्याचा 4, 4.5, 5, 5.5 हजारापर्यंत भाव गेलते। आता काल परवा अजून अफगाणिस्तान, पाकिस्तान मधनं कांदा पंजाब मार्गे भारतात दाखल केलाय आणि आज 3,000, 2,500 कोण खाय नाही त्याला। आणि शेतकऱ्याचं पावसानं नुकसान केलंय आणि एकीकडे सरकार नुकसान करते। त्याच्यामुळं बीजेपी सरकार ही शेतकरी विरुद्ध सरकार आहे असं सिद्ध होत आहे।